मेघंकरी बोनेबाईला भेटी सेवा स्वीकार. सर्वज्ञाता अंजनी येऊन निघालेले आहेत आणि मेखरला कटिप्रदेशी सोडा श्रीमुगती सोडा. पण काल पाहिलेल्या जगतीच्या दारवंटावर दोन सोंडी. पूर्वील सोंडेवर लोमता श्रीचरण पश्चिमाभिमुख असं. आता स्वामींचा लोमता श्रीचरण किती ठिकाणी आहे, कुठं कुठं आहे. या सगळ्या त्यापैकी एक हा लोमता श्रीचरण ऐसा भावे की जे मेघंकरी बोनेबाई यावे. श्रीचरणामध्ये काय पाहिलं, गुडघ्यापासून खाली असं हे नाही. आणि मग त्यावेळेला बोनेश्वराच्या बोनेबाईया भिक्षेला चाललेल्या. त्याने स्वामींची श्रीमूर्ती पाहिली आणि त्या म्हणतात, बाबा कहून खुशीशी होता, कुणाच्या खुशीमध्ये होता ते बा. उसउसासली होती असा पुन्हा एक शब्द आहे, चिंतन करा. प्रश्न असा आहे, कोणाचं मंत्र यायचं. जी म्हणाले उसउसासली होती. ठीक. तर मग ते म्हणतात, कवनाच्या कुशी उसासून निघाला शिबा. उसासून शब्द आहे, उसवणे, शिवलेला असतो त्याला उसवतात. त्या पोटातून बाहेर निघाला. रे बा म्हणाले, किती सुंदर आहे आणि अशी कवणी पापीनी विसरली रे बा. अशी कोणती पापी नाही आहे ते तुला विसरून गेलेले आता. आणि तो असा फकीर झाला, भिकारी होऊन फिरायला. पण वाटत नाही तो भिकारी आहे, फकीर बी वाटत नाही. कारण तुझं सगळं सौंदर्य लावण्य सतेज आहे. तुझी मूर्ती पंचविसा विसाळी करी. तुझं कौमार्य सुकलेलं नाही रे बा. तुझे केश का किती सुंदर आहे ते, आणि राजकुमारासारखे. आता त्या बोनेबाईला पाहून एक 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 वर्णन करत करत स्वामींना सगळे प्रश्न विचारतात. मग आज बोनेबाई व्हायला काही हरकत नाही असं आपणाला त्या लीळेमध्ये असं रममाण होण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या भावनेने आणि शब्दांनी जोडायचं. भावना बिना शब्दाच्या येत नसतात, आहे की नाही. आणि म्हणून सर्वज्ञानी शब्दज्ञान दिलं तुम्हाला. शब्दज्ञानाचं चरित्र या भावनिक स्मरणाने शब्दज्ञान पूर्ण होतं. पण ते करायला तुम्हाला शब्द जोडावे लागतात. त्यासाठी विविध ग्रंथांचा अवलोकन करा. 32 लक्षणे ती वाचावी लागेल, आहे की नाही. मग थोडं थोडं 32 लक्षणं कुठं कुठं असतात, पायात, तळहातात, तळपायात, नखात, आहे की नाही, पोटऱ्यात, जांघे, कमरे, पोटावर, गळ्यावर, डोक्यावर, डोळ्यावर. हे तुमचं साधुत्व आहे. स्वामींचे लंब करणं म्हणजे तुम्हाला 32 लक्षणं साहित्यात जाऊन ते करायचं. मग आता मग बोनेबाई व्हायचं. ते आता आई या दृष्टिकोनातून पाहतात सर्वज्ञांना. त्यांची भावना वेगळी आहे. त्यात मेघंकर मध्ये स्वामींना पुरुष म्हणून पाहण्याची एक स्त्री पण आहे की नाही.
त्यांची भावना आईच्या सदृश, आईचे भाव ते बोलतात. किंवा म्हणाले कुशी शिकू सुसावला असले बा, तर ते आणि ते समोरासमोर आहे. आणि मग त्या स्वामी बोलतच नाही. बा म्हणाले आपण करून येतोय बा, कुणीकडून येत आहे. आणि मग सर्वज्ञ श्री मुगुटे अंजनीकडे येतात. कोण केली इकडून श्री मुकुट आहे येत नाही त्यातले आहे की नाही. मेघंकरी अंजनी दाखतो मुकुटाची हाच मुकुट आपल्या स्थानावर येऊन बसला, पण तो नाही आहे की नाही स्वामींचा नाही. तर हा श्री मुकुट अंजनीकडे दाखवला. म्हणजे आम्ही कुठून आलो. छान. बोनेबाया म्हणतात बा ऐसे वराळाकडून येत आहे का. वराळ आणि श्री मुकुटेच मानेल. बापड्या नाव काही गोसावी उठेच. त्याच्या कन्या म्हणितले आहो. आई म्हणाले म्हणजे बोनेबाईला मुली आहेत बरं. त्यांची आगा आई तू काय चौकशी करते म्हणाले. हे बोलती ना तर हे मौन देव. मग ती बोनेबाई म्हणते हा बा खरी आपल्या मौनदेव होईल. गोसाई यावेळेला पूर्ण श्री मुकुटाच्या प्रवृत्तीमध्ये बोलण्याची. श्री मुकुटे मानली हो म्हणला. आणि मग सारंग धरासी 5 लाडू ओघीचे फिटती. तो एक लाडू भोपा बोनेबाईयासी दे. हा सारंगधर चक्रपाणी चरित्रात आलेले आहे मंदिराचा उल्लेख. त्या बोनेबाईया तिकडं पण जायच्या आणि तिथला पुजारी यांना चांगले लाडू उपहारातले आलेले द्यायचे. त्यातला एक लाडू उपहार दाखवताना हे आठवावी मेघवरचा असताना. कुठे आपल्या इथं उपहार दाखवतात. हा लाडू म्हणतोय. तो लाडू आणलेला होता त्यांच्या जवळी. तो लाडू स्वामींच्या समोर ठेवला. सागळ घेऊन आली आणि लाडूवाची चुरी आणि साखर तूप ओळखली. सर्वज्ञान वाटा उदक वाटी आहे त्यांच्याकडे. वाटा म्हणजे मोठा करवंट दुधी करट आहे की नाही. कोणाचा होता हा दुधी करट बाईचा. आता हा यांचा वाटा आहे. आता हे सगळं दृश्य तुमच्या समोर क्षणभर तरल जाईल चित्र बनवण्यात. असं दिसेल तुम्हाला लाडू आणले सागर उदक. मग त्याच्या लाडूचा चुरा केला. मग साखर तूप. साखर म्हणजे आजची साखर नाही बरं का. ती कली पांढरी बारीक साखर पिवळी जरत असते ती साखर. त्याच्यावर तूप. मग त्या साखरेला आळा केला असेल. दुसरं काय जगात तो आठवण्यापेक्षा हे चांगलं आहे. अतिशय सुंदर आहे. मग गोसावी चारी सेवक खडे वारवली. उदक स्वीकारले. गोळा केला. विडा वगवला. एर प्रसाद तेही घेतला. सर्वज्ञाचे रपटप नाही आहे का अगडम बगडम. त्याने ओळखल्यावर किती खायचं तर ते 4 घास. 4 एक सेव खडे त्यातले उचलले स्वामींनी. सुकुमार आरवू नये स्वामी. रपटप म्हणजे काय.
ते सगळं कालाच्या पात्रात आसुरी काला करायचं सगळं एकत्र चालवून देवाचंच वचन समोर ठेवायचं आणि मग त्या ह्याच्यात 4 वेळा बासुंदी जाती सगळं बसतं त्याच्यात म्हणजे टाकायचं तसलं नसतं ते श्रीमंत आणि सुकुमार. श्रीमंत आरवणं म्हणजे कसं श्रीमंत आरवणं आणि सुकुमार म्हणजे वगैरे वगैरे. मूर्ती वर्णन आता आहे बघा आपल्या देवाचा चित्रपाठ आहे त्याच्यात आहे ते कसलं. तर अशी ही आता सर्वज्ञानी तो नमुना पेश केलाय. उदक उदक मी असं खपाखप नाही प्यायचं पाणी आम्ही 2 घोट व्यवस्थित प्यायचं. आणि त्यांनी मग गोळा करण्याची पद्धत. गोळा कसा करता कुठल्याला वांती होईल असं नाही काकरून पोकरून आगळे पाणी खाली सांगणं नाही पाहिजे शोधलेलंही सांगणं नाही आणि काय सांगायचं वगैरे. प्रत्येक वेळेमध्ये येतं मारवणार आणि गोळा घालावेळा. गोळा कधी आठवायला का काय असेल तसं तुमच्या बुद्धीने आठवा. मला डोळे यासाठी बंद करावे लागतात की मी स्वामींसोबत संवाद साधतो. आठवावं लागेल ना तुम्हाला. तर असे सर्वज्ञांनी आता गोळा केलेला आहे आणि स्वामींचा गोळा पण श्रीमंत आहे असं गावरान नाही खकरून खोकरून दुसऱ्याला विकृत येईल असं काहीच नाही. आणि आज बऱ्याचशा वर्षांनी किती काळ गेलाय स्वामींचा पहा. आले स्वामी आता बसलेत काय आणि बोनेवय्यांसोबत चाललाय संवाद. मौन संवाद म्हणतात. मौनातलं बोलणं कुठं कुठं स्वामी सर्वज्ञ मौनातलं बोलणं. चिंतन करा मग समजा मौन भाषा वगैरे चिंतन करा मग तुम्हाला दिसेल तर तुमचा बोध सकार्य आहे. चल पुढे जाऊ आपण. आता अशा प्रकारे मग बोनेबाईया विनंती करतात की आमची गुंफेशी विधी करा. मग त्या स्वामींना घेऊन गुंफे गेल्या तिथे आसन घातलं. मग स्वामींचं आता आसन झालेलं आहे आणि मग त्या निघता विनंती करतात बा मौन आम्ही भिक्षा मागून येऊन इथंच असं मग तुम्हाला आरोग्य देऊन देऊ म्हणाले तुम्हाला. आता आमच्याकडे काय एवढं होतं थोडं दिलं तुम्हाला. मग सर्वज्ञांचा ओके हे मानणंच चालू आहे आता सर्वज्ञांचं गप्प बसून मानेने. मग त्या लवलव करून भिक्षा करून आल्या गुंफे आरवून आली पुढची गोसाव्याची. आता ही आरोहण आहे गुंफेला मुनिबाई यांच्या गुंफा. कुठाचे स्थान चिंतन. पुढती गोसाव्या ते मेले बा मौन द्या हे नगरी जवसात. ही प्रेमाची भाषा अधिकाराची भाषा. ये नगरी जव असाल तर उद्या एक पाणी भातू घ्या. काही नातं नाही. तिथे नगरात जव असाल तर उद्या एक पाणी भात घ्यावा. पाणी भात तुम्हाला माहितच आहे मग बाईसांचा. तर बोनेबाईंचा पाणी भातच आहे. हा पाणी भाताचा चिंतन करताना समोर येईल.
बिळचा भिक्षा मागून येऊन ते जैसे येईल तसे जेवावे. त्या बाया स्पष्ट भावनेत नाही, मग त्याची भिक्षा येईल घ्या, सकाळी आम्ही तुम्हाला रात्री 2 पाणी भात देऊ आणि तुम्ही इथेच राहा बाबा. बघा ही प्रेमाची भाषा आहे. कवनी लोक न म्हणा, आपुले म्हणा, हे हृदयातून आलेला शब्द आहे. आता हे व्हॉट्सअप फोन मुळे गेलं ते. कवणी लोक न म्हणावे, आम्हाला परक समजवणार. ही आपलं परक्याची भावना आहे ना, ही बोधाने जात असते. वेदाने जाईल किंवा बोधाने जाईल किंवा भावाने जात असते. तो चेहऱ्याचा भाव स्थिर राहिला पाहिजे. आल्या आल्या राहतो, नंतर 4 तासांनी राहत नाही, 2 दिवस पाहुणा राहिला तर राहतच नाही. कधी कधी जायला असं वाटत. बोने बाई आता आहे स्वामींचं 6 महिन्यानंतर सहवास आहे ना आता इथे. तो प्रेम त्यांनी ठेवले. पूर्वोत्तर क्षण दुर्लभ केला मावले. तो आपल्या आयुष्यात असा घडावा प्रत्येक विधीमध्ये. आपला प्रत्येक वचनामध्ये पूर्वोत्तर क्षण घडेल की नाही दुर्लभ, तरच तो विधी सभी होईल ना, नाहीतर होत नाही. विधी हे नावला म्हणतात, भाव हे नावला तसा विधी नावला. विधिभंगाची अयोग्यता म्हणजे काय असते? विधी करताना भाव हे नावला एक आणि विधीच हे नावला. विधीहीन काय अनकाळीचा अनकाळी विधी आचरला त्यांनी विधी, पण तो विधी असा अनकाळीचा अनकाळी आचरला. तर पहाटे उठल्यावर काय करावं? स्मरण करावं. ते नाही करायचं. गाडूस मारायचा, देवाची सेवा करत बसायचं, म्हणजे शास्त्रच ऐकत बसायचं. कुठे आपली तुम्ही काय करून राहिले? ते अनकाळीचा अनकाळी विधी आचरून राहिले. सकाळी उठल्यावर कुठे जायचंय का तुम्हाला शास्त्र करायला? तसं नाही, ते बसायचं घेऊन. बघ साधूचा विधी. साधूने तरी कमीत कमी आपल्या विधीचा टायमिंग ठरवून द्यावा, स्वामींनी सांगितलं. मग काळभंगाचा दोष ना कुठं आहे बरं? लिहा चरित्र अनकाळीचा विधी अनकाळी ऐकला. स्वामी राज चिंतन करा, मग कळेल तुम्हाला. त्रास हा अभ्यासाचा. मग आता स्वामी ते म्हणतात, बाबा आमच्याकडे एवढंच आहे, आपले म्हणावे, आम्हाला परक समजून. आपलं म्हणावे आणि परक म्हणजे काय? कोणी लोक न म्हणावं आपले म्हणावे, याचा अर्थ काय? आपलं काय मग शब्द कसा आहे? कोणी लोक न म्हणावं म्हणजे परक म्हणू नये. त्यातच आपले पण आहे ना. चिंतन करा शब्दांचं, मग तुम्हाला समजेल शब्दांचं. कोणी लोक न म्हणावा, परक लोक समजू नका आम्हाला. हा यांच्याकडून अनुभव झाला. आणि आपले म्हणावे स्वामींचा अनुभव आहे. शब्दात फरक असतो. आपल्या शब्द वचनांमध्ये कुठे कुठे आहे? एक कुठे मागं पुढं शेवटी बाई आपली असती वचनात आहे. वचनात हे तर भरपूर ठिकाणी. चिंतन करायचं तुमची म्हणजे परीक्षा म्हणून नाही, जिज्ञासा.
चिंतन करा आणि मग शब्दोच्चार करा. गडबड नका. तुम्ही त्या वेळेत समोर असवा. काही घाई नाही आपल्याला. घाई करून जायचंय कुठं? काल ते गेले काळाच्या गाड्यात. एक दिवस आपण संपणार. राहतील त्या फक्त स्वामींच्या आठवण. चिरंजीवित राहा. सोबत त्या आठवणीची येतील ना स्मरण येईल. आपले ऐसे काही होईल. अरे तर बऱ्याच ठिकाणी आपले स्वामींनी आपलं म्हणावं. आपले म्हणावे, स्वामी राया तुम्ही आम्हाला आपलं म्हणा. आपण स्वामींना आपलं म्हणलं, स्वामींनी आपल्याला आपलं नाही म्हणलं तर ते नातं, ते धर्म प्रेम टिकत नाही. धर्मात आपलेपणा हा परस्पराचा. तुम्ही विधीला आपलं म्हणलं, पण त्या विधीने तुम्हाला आपलं म्हणलं का? प्रसाद सेवा तुम्ही केली, पण प्रसादाने तुम्हाला आपलं म्हणलंय का? स्थानवंदन केलं तुम्ही, तीर्थयात्रा केल्या, पायी दिंडी केल्या, काळ्या काढल्या, सगळं केलं, पण तिथल्या स्थानापतींनी तुम्हाला आपलं, तुम्ही त्यांना आपलं म्हणलंय ना? असं का म्हणलं सांगा बरं? इथं हा सारंग पाहिजे. स्वामींनी त्यांना आपलं समजलं, पण सारंग पंडितांनी आपलं समजलं का? असं एक उदाहरण. असे प्रत्येक विधीमध्ये असं एक चान्स आहे तुम्हाला. स्वामींनी आपलं म्हणलेलं आहे. आता एका बाजूने, एका अँगलनी असं आहे, एका अँगलनी तसं आहे. असं उलट फिरत फिरतं ते. आणि यालाच अनुसरण म्हणतात. जेव्हा तुम्ही सर्व भावे अनुसरण, तेव्हा स्वामी आपलं म्हणतात. मग साहेब म्हणाले आपल्याची वाटेची बाई म्हणाले, यायचे उघडे नागी दिसत. हे शळवाचे हे असे त्यार. स्वामींचं किती आपले पण आहे ना. पण कोणाबद्दल? वर पडते आका घरी दुसरं कोणचे आहे? स्वामींना आपलं म्हणलं, स्वामींनी त्यांना आपलं म्हणलेलं. भजिंद्रीवर संसार केला तर ते आपलेपणा निर्माण होत. ते म्हणतात ते मला ओळखलंच नाही. संसारात असतं टिंब म्हणतात तू कुठं मला ओळखलं. म्हणजे आपलेपणा हा जिवंत राहत नाही. बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून बोधाने आपलेपण येत असतं. आपल्याला आपलेपण बोधाने येत असतं. आणि तुम्हाला बोधले म्हणून स्वामींना तुमच्याबद्दल आपलेपण आहे. म्हणून तिथे उद्धव अर्जुन सांगितलं. म्हणून हे का सांगितलंय तुम्हाला? याच शोधता स्वामी. मला आपला म्हणणार आहे, पण मी कोणाला आपलं म्हणणार? इथे सगळी पोकळी आहे संसारात. आणि अध्यात्म पण देवाला हीच पोकळी आहे. माझं आपलं कोण आहे? बघा म्हणाली राधा तशीच आहे. तू रुक्मिणी मरून गेल्या. ते आपले पण बायसांचे बऱ्याच लेड आहेत. हे आहे म्हणाले आणि जाऊ म्हणाले बघा बर का, लगेच बायसा बोलते. तर हे आपले पण आपल्यात आलं पाहिजे. मग आपण तरी आपलं म्हणावं कमीत कमी स्वामींना. स्वामी म्हणतील तेव्हा म्हणतील. मग ते बोनेबायांचं एवढंच मोठेपण आहे. बाबा आपलं म्हणा तुम्ही आम्हाला. आम्ही तर परके नाहीतच आहे. आम्हाला तुम्ही आमचेच आहात, पण तुम्ही आम्हाला आपलं म्हणा. असा शब्दात फरक असतो. ते म्हणतात कवणीकडे नव्हता. हे आपलेपणाची दुसरी व्याख्या असते. कोणीकडे जाऊ नका बरं आता आम्हाला सोडून.
गेले थोडं बहुत तर इकडे या, अशी विनंती करून आग्रह करून ते स्वामींना दंडवत करतात. मग प्रातःकाळी तुमची प्रार्थना अशी असावी, देवा तुम्ही मला आपलं म्हणा. स्वामींना किती परखे पण वाटत असत ना आपल्याबद्दल, आपण किती स्वामींना परत समजतो. चिंतन करा, मग तुम्हाला तो एक अँगल तुमच्या नजर येते आणि मग तुम्ही बरोबर अनुतापात जाईल, विरहात जातात, निर्वेदात प्रवेश येईल. हे आपलं मनाला तुमच्या भावना येतील ना, आणि हे स्मरण आहे, ही साधना आहे, हीच असतीपर्यंत सो काय नसतं असतीपर्यंत. निरंतर परमेश्वराचा कसा भावणार तुम्ही, असा भावायचा असतो हा विरह. असा एक नमुना आहे तुम्हाला ते करता येईल, शोधता येईल. आपले म्हणा विरह, विरह कशाने उक्त होत असतो अंतःकरणात, आपलेपणाशिवाय विरह होत नाही बरोबर. विरहाचा जन्मच आपलेपणातून. भांडणं कधी सुरुवात होतात परकेपणामुळे, देश हे सगळ्या इथं आपलेपणाचा गोंधळ आहे तो सगळा. तर असं तर हे त्या बाया सांगतात सर्वज्ञाना, कोणी जायचं नाही, कुठे जायचं नाही, बरं गेले तर पटकन यायचं आमच्या घरी, इथं गुंप आपली समजा, आणि आम्हाला आपलं आमच्याकडे आहेत 2-4 भांडे, ते तुमचे. हे भांड्या कोंड्यासाठी सगळे भांडणं असतात. प्रकार वस्तूचा आकार बदलला, आपण भांडणाची माझ्या कशाला हात लावला, माझ्या परोठीला कशाला, माझी बादली खराब, आपलंही म्हणावं. आणि आपल्या व्यक्तीने घेतल्यावर, आपल्या शिक्षणाने घेतल्यावर आपले त्यानं मोडली तरी हा फरक असतो. आणि त्याच बाजूला दुसऱ्याने हात लावला तर याची व्यापकता आपल्या जीवनात दृष्टीत आली पाहिजे. खूप तुम्ही ज्ञान अभ्यास केला आणि तुम्हाला आपले पण नाही वाटत, ज्ञानाचा उपयोग नाही. तर ते असं स्वामी मला म्हणतात, तुम्ही हक्काने बघा आपलं म्हणायचं बरं का, लागलेली वस्तू इथून घ्यायची, आम्हाला विचारायचं काय काम आहे, घेतात. आणि स्वामींना ते सेमुटे मानून स्वीकारलं म्हणजे काय केलं, आणि स्वीकार. आता इथे म्हणजे काय नाही, तो तुम्हाला जावं लागलं, त्याला प्रवेश करावा लागला. चिंतन करा म्हणजे असं. इथे उत्तरच नाही, त्यामुळे या प्रश्नही नाही, उत्तरही नाही. मानेने होकार देणे आणि मानेने नकार देणे, आणि मानेने होकार देऊन ती गोष्ट स्वीकारणे, त्यावेळेला सर्वज्ञांची प्रसन्नता वेगळी असते. नाही बोललं काय हरकत, भाव बदलत राहतो चेहऱ्यावरती, डोळे, भवया, स्वामींचं श्रीमुख स्वीकारल्यावर चेंज. असं मानण्यात आणि स्वीकारण्यात फरक. तर त्या बोलणेबाईया आता जेविले आणि निद्रास्थानाला बाणेश्वरा स्वामींना विजयी करायचे. स्वामी तिकडे निद्रास्थानाला बाणेश्वराला विजयी. तर राणेनी म्हणते, जी देवाची उपकरणे असती कुची टाळे घातले असली, तुम्ही भैरवाच्या देवळाशी जा. आमच्या स्थानाच्या माग भैरव देव. मग भैरवाचे देऊळ पहोडावया दाखवले, ते गोसावी पहोड स्वीकारला, भैरवी त्रिरात्री अवस्थान झाले.
तर अशा प्रकारे सर्वज्ञाचा भैरवाच्या तिथे 3 दिवस निद्रेला थांबतात. चिंतन करा आता. या ती कोरली पाहिजे हृदय पटलावर. बोनेबाईयांचा जो स्वीकार आहे त्यांच्या भावनेचा, वस्तूचा, पदार्थाचा, तो स्वीकार करण्याच्याच प्रबळतेने सर्वज्ञ तिथे आता उपस्थित झालेले आहेत मायापुरात. त्यांचा जो अनुसूत आहे त्यांचा तो मोठा आहे आणि ज्या भावनेने सर्वज्ञ आले त्या भावना तिथं आलेल्या दिसल्या त्या घरात, बाहेर, परिवारात, पोरीमध्ये पण दिसली. एखादा अंबाने एखादा तुंबा असल्यावर नाही तर मग काय कर, सर्वांनी मिळून केलं पाहिजे. सगळ्यांच्या अधिकार नाही का, सगळ्यांचे विचार, सगळ्यांचे प्रसव असे भिन्न भिन्न असतात ना, तिथे तसा प्रकार नाही, सर्वच करायचे आहे. आणि म्हणून सर्वज्ञानी तो गाढवाचा चुरा, तो पाणीभाग काही विनंती न करता, जास्त आडेवडे न घेता स्वीकार केले. गुपचूप द्या मग खातो आणा आणि आम्ही पाणीभाग सकाळी काय हरकत नाही, द्या द्या. काय म्हणले नाही मी परमेश्वर आहे, खूप श्रेष्ठ आहे, काही नाही, मी आनंद ब्रह्मांड नाही, काहीच नाही. प्रेमाची भाषा आणि स्वामींची मानलं आणि बोनेबाई यांना भजन करावं हे प्रेमाधिकाऱ्या बाई आहेत. बरे असं तिथे मेहकरला 3 दाणे द्यावी आणि तिथेच बाईसांच्या काय करायचे, मेहकरला बाईसांच्या त्रिविध काय अयोग्यता नसायची. ठीक आहे, तो पण आहे विषय. आता कसं असतं, अशा अयोग्यता वेगवेगळ्या असतात. त्या विषयावरती जास्त बोललेलं बरं. भेटीची अयोग्यता वेगळी असते, भेटल्यानंतरच्या अयोग्यता वेगळ्या असतात, थोडं सहवासात आल्यावरच्या अयोग्यता वेगळ्या असतात. आता ही कुठली अयोग्यता नसायची आहे, तर ती भेटीची अयोग्यता. लक्षात, भेटल्यानंतर त्यांची अयोग्यता उपस्थित आहेच की त्यांचं श्रेष्ठत्व. मी अशी मग बस खाली, भाऊ आले ना बसा खाली, हो. माणसाला हे श्रेष्ठत्व, मार्ग श्रेष्ठत्व वयवर काय काय लय भानगड येते. फार कठीण आहे. तुम्ही सगळे तुमच्याकडे आहे, पण तुमच्या ठायाला जर कोणी महंत आले किंवा युक्त पात्र आलं किंवा वयानं आहे आणि तुम्ही पलंगावर बसून राहायचं, उठायचं नाही, दंडावर घेतं, हे सगळं त्याने अयोग्यता आणि खंती निर्माण होते. त्या दिवशी बाईसाने अनंता सृष्टीत ते केलेलं आहे. अपमान, उपेक्षा साधनंतर श्रेष्ठ पात्र दुखवल्यामुळे त्या मान्यते अभिलाषासाठी मिरवून घ्यायचे ना, आणि ज्ञान असून केलेलं आहे ते बाईसांनी. म्हणून ते सांगतात की बाईसांचा प्रेमाचा काळ आणण्यासाठी
अयोग्यता नाशण्यासाठी मग कोणतं ठिकाण लागल ना, तसं अधिकाराचं ठिकाण शोधतात करणे. ह्या बोणेबाई अधिकारी आहे, त्यांना घडवायचं, संबंध द्यायचा, त्यांना त्यांनी जाणं द्यायची, त्यांना प्रेमाचा संस्कार घडवायचा, तिचा प्रेमाचा अधिकार अयोग्यता नासायचे, आणि ती नित्य चालीची अयोग्यता आहे. अशा अयोग्यता लाखो प्रकार असतात. मी अयोग्यता बोलते. मी अयोग्यतेशी बोलत नाही ना, मी अयोग्यता बोलते. किती प्रकारच्या अयोग्यता आहे? विधिभंगाच्या अयोग्यता, अशा लाखो अयोग्यता तुम्हाला पेश होतात. इकडे बोध झाला की ते एक 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 प्रकट राहतो. शास्त्राची अयोग्यता असते, शब्दांची अयोग्यता असते, मूर्ती स्मरणाची अयोग्यता वेगवेगळ्या असतात. दंड घालायचा, दंडवताच्या अयोग्यता, त्यासाठी तर तुम्हाला विधी सांगितलाय स्वामी. व्यायामे स्वामी सहज शब्द बोलून गेले, पण त्यात वेगळी अर्थ असतो. विधीचा व्यायाम झाला पाहिजे, तर ही अयोग्यताच्या अनेक प्रकारच्या अयोग्यता. अयोग्यतेवर काही दिवस पोटी झाली पाहिजे. अयोग्य, मी अयोग्यता बोलते किंवा मी प्रसव बोलतो. हा, प्रसवावर आहे, मी प्रसव बोलतो. असं किती दिवसात प्रसव सगळे पेश करायचे. दररोज एक प्रसव वाचता नाही, हे की नाही. आणि त्यांनी कसा धर्मावर आपण जातो. लय मोठं सिक्रेट थॉट नाही सांगायचे, त्याचं अव्यक्त तो अच्युत, पण तो कशामुळे अंतरला, या प्रसवामुळे तो कळत नाही ना. प्रसव, मी प्रसव बोलतो. तर अशा ठिकाणी तो हेतू घेऊन स्वामी आता मिळतरला आहे. दंडवत